नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत। यापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांचा जीव गेला होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 472 कोटी मंजूर केले होते। ही फाईल निव्वळ राजकारण म्हणून पेंडिंग ठेवली जात असल्याचा आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। या खात्याचे मंत्री पालकमंत्री आहेत। कल्याण डोंबिवली ही त्यांच्या मुलाची खासदारकी आहे, तरी देखील फाईल पेंडिंग ठेवली जात असल्याने त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। याकडे आमदार चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे। रस्त्यावरील खड्डे भरणे हा विषय प्रशासन म्हणून आयुक्त अत्यंत वाईट पद्धतीने करीत आहेत। पूर्वीचा काळ आठवतो, ज्यावेळी आम्ही नगरसेवक म्हणून काम करीत होतो। खड्डे भरण्याचे टेंडर हे मे महिन्याच्या अगोदर वर्क ऑर्डर दिले जात होते। त्यावेळी पावसाच्या आधी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन्ही वेळेस खड्डे भरण्याची प्रक्रिया केली जात होती। त्यावेळी 8 कोटी रुपयांची प्रोव्हिजन असायची। आज ही प्रोव्हिजन 15 कोटीची झाली आहे। असे असताना सुद्धा रस्त्यावर खड्डे असणे अतिशय चुकीचे आहे। काही वर्षा अगोदर खड्ड्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MMR रिजनमध्ये काँक्रिटीकरणाचे रस्ते झाले पाहिजे। रस्त्यांना सुरुवात झाली, त्यापैकी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांना 472 कोटी रुपयांचा निधी MMRDA कडून मंजूर करण्याच्या दिशेने पूर्ण प्रक्रिया मंजूर झाली। 2 वर्षे झाली ही फाईल त्या ठिकाणी पडून आहे। पालकमंत्री या खात्याचे मंत्री आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका त्यांच्या मुलाची खासदारकी म्हणून सुद्धा आहे। असे असताना सुद्धा या सर्व गोष्टीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे। 472 कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवलीस मिळाला तर हा प्रश्न मार्गी लागेल। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणास 1 कोटीचा निधी दिला जातो। मात्र मुख्य रस्त्यासाठी मंजूर झालेला 472 कोटीचा निधी निव्वळ राजकारण म्हणून तसाच पेंडिंग ठेवत असेल तर याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होतोय। त्वरित जी फाईल MMRDA मध्ये आहे तिला मंजुरी देणे प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय। आहेत आणि 2 जण त्याच्यामध्ये जखमी सुद्धा झालेले। महापालिका प्रशासनाने टेंडर एवढे काढतात, मात्र कुठे खड्डे वगैरे दिसत नाही। खरं तर खड्डे भरणं हा जो विषय आहे तो अत्यंत वाईट पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त करतात। पूर्वीचा काळ मला आठवतो, ज्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून काम करत होतो त्यावेळेला खड्डे भरण्याची टेंडर हे मे महिन्याच्या अगोदर त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या जात होत्या। त्यामुळे काय व्हायचं की त्यावेळेला ते खड्डे भरले जायचे, ते पावसाच्या अगोदर खड्डे भरले जायचे आणि पावसाच्या नंतर खड्डे भरले जायचे। अशा दोन्ही वेळेला खड्डे भरण्याचं काम प्रक्रिया होत होती। त्यावेळेला मला आठवतं की 8 कोटी रुपयाची प्रोव्हिजन असायची, आज ही प्रोव्हिजन 15 कोटीची झाली। असं असताना सुद्धा या रस्त्यावरती खड्डे असणं हे अतिशय चुकीचं आहे। काही वर्षा अगोदर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खड्ड्यामधील अपघातामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे त्यावेळेच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असं ठरलं की MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणाचे रस्ते झाले पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांना सुरुवात झाली आणि त्यामधल्याच असणाऱ्या प्रमुख अशा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधल्या रस्त्यांसाठी 472 कोटी रुपयाचा निधी हा MMRD कडून मंजूर करण्याच्या दिशेने पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली। 2 वर्ष झाली MMRD मध्ये ही फाईल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पडलेली आहे। पालकमंत्री या खात्याचे मंत्री आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांच्या मुलाची खासदारकी म्हणून सुद्धा आहे। असं असताना सुद्धा या सर्व गोष्टीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केलं जात आहे। हे 472 कोटी रुपये जर निधी या संपूर्ण काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला मिळाला तर नक्कीच कल्याण डोंबिवलीमधला असणारा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न काही अंशी का होईना तो मार्गी लागेल। तुम्हाला माहीतच असेल की आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांनी 1-1 कोटी रुपये त्यांच्या भागामधील असणारा निधी हा इंटरनल काँक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठीच फक्त दिला आणि इंटरनल सर्वच्या सर्व रस्ते त्या प्रभागांमधले हे काँक्रिटीकरणातून झालेत आणि हे मुख्य रस्ते हे त्या माध्यमातून करण्याचं ठरलं होतं। परंतु हा निधी राजकारण म्हणून, निव्वळ राजकारण म्हणून जर कोणीतरी तसाच पेंडिंग ठेवत असेल तर याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होतोय हे लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे त्वरित जी फाईल MMRD मध्ये आहे तिला मंजुरी देणं आणि ती प्रक्रिया पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे।